त्याची घडावी त्याची घडावी त्याची
त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना संता सवे भेटी न हो अंग संग तुडी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संकष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना महायोग पीठे यशवी मरत्या वरम पुंडरीकाय दातमुनित्रय प्रमागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परमलिङ्गं भजे पाण्डुरंगा करुकपाल विनिद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ते परिज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळदेवा मुक्ताय नमो त्रिभुवन पामणि आद्यत्रय जननी देवाजिया नविला गणपती माऊली सानया आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तकटे विना आपुल्या स्तुतीला जागवती प्रथमई गुरु को शीश नवाऊं हरि चरणों में ध्यान लगाऊं मंगल भवन
भक्ती भक्त भगवंत गुरु चतुर्नाम कोई जिनके पद वंदन करो नासतवे न हरे देव बसे चित्ती त्याची घडावे संगती चराचरा अदृश्य रूपानं वास करणारी गुरुदेवता अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्मचिंतन आदिशक्ती मुक्ताबाई संत महंत अनंत ज्ञानी भक्तिमती माता प्रेमी सज्जन कीर्तनासाठी साथ देणारे उपस्थित असणारे कारकेरी वृंद मृदंगाचार्य गायनाचार्य सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांचे आशीर्वाद श्री वैकुंठवासी सिद्ध नारायण सिंग बाबा यांच्या पुण्य स्मरणार्थ वर्षानुवर्ष हा चालत आलेला कार्यक्रम 80 वर्ष झाले हे चालू वर्ष 80 वर म्हणजे चौथ्या पिढी पर्यंत हा कार्यक्रम टिकून राहिला आणि पुढे सुद्धा टिकून राहील असं विश्वास आहे का तर नारायण सिंग बाबा गेल्यानंतर बिकन सिंग नारायण यांनी हा कार्यक्रम सुरू केला सुरेश दादा यांनी यांच्या प्रेरणेनं साधू संतांच्या प्रेरणेनं हा कार्यक्रम सुरू झाला आणि आता आमचे दादासाहेब रमेश सिंग दादा अशोक सिंग दादा विजय सिंग दादा दिनेश सिंग दादा नंदू भाऊ वरील डॉक्टर साहेब गणेश भाऊ नित्यराज भाऊ हे सर्व ठाकूर कंपनी राजपूत परिवार हा कार्यक्रम म्हणजे आनंदाचा उत्साहाने साजरा करतात वर्षानुवर्ष खरोखर त्यांना धन्यता द्यावी तेवढी कमीच आहे आज या कार्यक्रमाचा हा उपांत्य दिवस 7वा दिवस याला कोणी जागराचा दिवस म्हणतो कोणी मागणीचा दिवस म्हणतो परंपरेनुसार 7व्या दिवशी कीर्तनाची साठी मागणी परमंग घ्यावा असा दंडक घालून लिखित नाही पण चालत आलेला आहे परंपरेने किंवा 7व्या दिवशी मागणी पर कीर्तन घ्यावं आणि त्या अनुषंगाने आपल्या सेवेसाठी आज मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा मागणी पर असा या अभंगातून तुकाराम महाराज भगवंताला मागणी मागतात विनंती करतात की देवा ज्याच्या चित्तामध्ये देवा बसतो वसने वसती इति वसने म्हणजे राहणे ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो अशाची संगती मला घडावी हे माझ्या मनाला आवडतं ही माझी वासना आहे मनाची वासना आहे वास्तविक वासना ही जन्म मरणाला कारणीभूत आहे पण तीच वासना जर हरिमय झाली तर उद्धार करण्यासाठी सुद्धा ती वासना कारणीभूत आहे याला सुद्धा वासना म्हणतात आणि अशी वासना माझी पूर्ण करा भगवंताने सांगितलं अजून काही इच्छा तर त्या संतांची जर मला गाठ पडली भेट झाली तर त्यांचा माझा वियोग कधीच होऊ नये अशी मला इच्छा आहे आणि जगण्याचा खरा आनंद जो काही आहे तो संतांच्या संगतीमध्ये आहे म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे जीने भले संत संगत या अभंगाचा साधा स्पष्टार्थ आपल्याकडे निघून आता आपण विचार करू की तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज मग ज्ञानेश्वर माऊली या संतांनी जी देवाची भक्ती केली काहीतरी मागण्यासाठी केली असावी जर मागणी पण अभंग ते म्हणतात मागतात देवाला तर त्यांची भक्ती काही मागण्यासाठी असावी तर हा आपला अगदी गैरसमज आहे चुकीचा कारण त्या संतांचं वेद वाक्य होतं भिक्षा पात्र अवलंबने जळोलीने लाजिरवाने ऐतिहासिक नारायणे उपेक्षिते समर्थ भिक्षा पात्र अवलंबन म्हणजे भिक्षा मागणं हात पसरी दिने धिक त्याचे हात पसरी दिने कापसापेक्षा म्हणजे गवतापेक्षाही तो हलका आहे आणि म्हणून संतांनी कधी देवाला मागण्यासाठी भक्ती केली नाही अहो तुकोबारायांची 8 पिढ्यांपासून भक्ती सुरू होती त्या भक्तीचं ऋण देवावरती झालं
जगद्गुरु तुकाराम ज्या वेळेस भगवंताच्या समोर जायचे तर भगवंतानं मान खाली घालायचे. वास्तविक लोक जेव्हा जातात तेव्हा भगवंत ताट मानेनं पाहतो. पण व्यवहार असा आहे की ज्याच्याकडून आपण कर्ज घेतलेला आहे तो जर समोरून आला आणि वेळेवर दिवाळी होऊन गेली तरी आपण त्याचा कर्ज नाही चुकवलं, तो समोरून आला तर आपण एक तोंड फिरवतो, रस्ता बदलवतो किंवा खाली पाहतो. का पाहतो तर आपण त्याची ऋणी आहे. मग तुकाराम महाराजांनी जी भक्ती केली 8 पिढ्यांपासून तर त्या भक्तीचं ऋण त्या देवावरती चढलेलं होतं आणि म्हणून भगवंत त्या ऋणाखाली दबलेले होते. खाली मान करून पाहिजे. रुक्मिणी मातेला मात्र ते सण होईना, कारण आपल्या मार्गाने कोणापुढे मान झुकवावी हे आपल्या बाईला कधी सावरत नाही. रुक्मिणी माता त्या भगवंताला म्हणायची का हो असं काय त्या कुटुंबारायांचं की ते आले म्हणजे तुम्ही मान खाली करता. अगं देवी त्यांचं भक्तीचं ऋण माझ्यावरती चढलं आहे, त्या ऋणाचं ओझं माझ्यावरती झालंय, त्याच्यामुळे आपोआप माझी मान खाली झुकते. पण मग त्या ऋणातून मुक्त होण्याचा काही प्रयत्न करा ना, त्यांना काही देऊन टाका. म्हणे देणारा आहे सर्व जग माझ्यापुढे हात पसरवतं, पण तुकाराम महाराजांनी आजपर्यंत मला कसली मागणी केलेली नाही. म्हणे त्यांनी केली नाही पण तुम्ही त्यांना सांगा ना की तुकाराम महाराज काहीतरी मागा. आता बाईनं इकडून दुरा दिल्यानंतर माणसाला जरा हिंमत येते. घरात भांडणं झाले, माणूस घरात गेला आणि बाईनं जर हा भरली तर मग माणूस बाहेर निघतो. काय रे आणि हे बी कंपनर घुसून येते मी आहे ना तुमच्या मागे. तसं तुकाराम महाराजांच्या मागे आपल्या भगवंताच्या मागे रुक्मिणी मातावले तुम्ही पुढे मागे आहे केली वा हिंमत भगवंतानं. मागण्याची वास पाहे मुखाकडे, काहीतरी मागण्याची आता तरी हा मागे मी याच्या तोंडाकडे पाहतोय पण कुठे मागताय. शेवटी हिंमत केली तुकाराम महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणतात देवा काही मागायचं काय, मागण्यासाठी काय आहे. काय पुणे काय कमी आम्हाला तुमच्या चरणावर. तुम्ही भेटल्यानंतर आम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता, कारण भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात त्याचं मालिनी ओवी तयार केली. माझ्या भक्ता नसे संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोणाला नाही. समर्थाची कांता जर भीक मागायला लागली तर जाईल तर कोणाची जाईल, मालकाची जाईल. राजाची कांता काय भीक मागे मनाच्या दोघे सिद्धी पावे. मला आम्हाला काहीच कमी नाही देवा, तुम्ही आहेत सर्व काही, तरी पण तुम्ही म्हणता म्हणून आम्ही मागण्याची हिम्मत करतो. नाही वास्तविक आमच्या वडिलांची नीत आहे काही मागणे ते आम्हाला देता, काही मागणे काही मागणे त्या आम्हाला अनुचित. देव म्हणतात काही अनुचित आहे पण काही तर उचित असेल ना. काही अनुचित आहे पण काहीतरी योग्य उचित असेल ना. मग जे उचित असेल ते मागा
तुम्हाला जे आवडत असेल ते मागा, कारण मनुष्य जे मागतो ते कोणाच्या आवडीनं मागतो? मनाच्या आवडीनं. माझ्या मनीची आवडी पंढरपुराला गेलो मी. माऊली म्हणतात की माझ्या मनाची आवड आहे म्हणून मी पंढरपुराला गोडी देईन. तसं तुमच्या मनाला जे काही आवडत असेल ते मागा. तर मागा म्हणता तुम्ही द्याल का मला? म्हणे हो देईल ना. तुम्ही जे मागा ते देईल. मग द्यायचंच असेल तर काय द्या? अभंगाच्या पहिल्या चरणात आपली नेपाळाची मंडळी तर चांगली आहे साहेब, पण दुग्ध शेतकऱ्याच्या दुधामध्ये साखर पडली. पांडे महाराज आणि आपला तायडे महाराज, रणीवाले महाराज आल्यानंतर माळेगावची पण आहे, वडकीचे पण आहे. वा वा, आज चांगला योग आहे. म्हणजे 7व्या दिवसाची सेवा घ्यायला काही हरकत नाही. तुकोबाराने देवाला विनंती केली. कसली विनंती केली? संगती मागितली. कारण जीवनामध्ये संगती ही फार महत्वाची आहे महाराज. संगती जर वाईट संगती मिळाली तर चांगले चांगले लोक बिघडतात, साधू सुद्धा बिघडतात. मी नाही म्हणत सगळे नाडीला साधू देखनाच्या संगे इरादो भंगला.
वास्तविक हिरा एवढा हार्ड आहे, कठीण आहे. हिरा ठेवता घणी ऐरणी वाचे पावे घरी. ऐरणी फसून जातो किंवा घरात बसतो पण फुटत नाही. हिरा तुम्हाला खात्रीने सिद्ध करून पहा प्रयोग. एवढंच काय, चांगल्या चांगल्या पती होता ओढाच्या संगतीमध्ये बिघडून जातात. एक गाय ओढा गायच्या नादी लागली. लहानपणच्या मैत्रिणी होत्या त्या. पण एका दिवशी योगा ती ओढाळे ती दुसरी गाय आली. अहो बाई तू अशी कस काय, आपण तर बरोबरीच्या होत्या, तू बुलबुल दिसे पहिले आणि आता अशी. म्हणे माय काय करू मी, सकाळी माय मालक जातो शेतामध्ये कुट्टी टाकून देतो, रोजच्या रोज कुट्टी, दुपारी आठवण आली तर पाणी पाजतो, त्याच्यामुळे माझ्या अशा. म्हणे मग माझ्याकडे पहा, म्हणे तू मस्त आहे एकदम तलतल. म्हणे पाणी पाजायला आला तो सोडा गाय तुला घेऊ त्याला धक्का मारला माझ्यासमोर. तिने केलं बिचारीने महाराज. आता ती हापाटेल कधी खायला भेटल्या, बसली शेतामध्ये हिरव्या कवड्यालाच मालामध्ये. ओढा खायचा इकडे पाहायचा तिकडे पाहायला. हिला माहिती ना, अभ्यास नव्हता तिचा. ते खायच्या नादी लागली आणि आला शेतकरी. बापा 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 किती खाल्लं, चांगलं टेम्पो घेतलं 4-5 फुटाचा गाव. आला मारून टाकल्या कंबरला, गेलं कंबर मोडून. मग आणखी त्या 2-4 दिवसानं भेटल्या. हवदा म्हणे का पण कशी कुंगलत लागलं. म्हणे माय तू एकच दिवस संगत केली मी ना, ते कंबर तुटलं. सांगायचं तात्पर्य की संगतीमुळे माणसाला उद्धार किंवा पकडी संगती म्हणतो. आपल्याला माहित आहे ज्याला आपण वाल्ह्याकोळी म्हणतो, तो वाल्ह्याकोळी पण आता पोरगा कोळ्याचा नक्की वाल्ह्याकोळी रत्नाकर नावाचा ब्राह्मण होता. ब्राह्मणाचा पोरगा होता, रत्नाकर होतो त्याचं नाव. पण संगतीमुळे तो लुटमार करायला लागला, त्याला कोळी पदवी भेटली. आचार्य ब्राह्मण आपण भागवतात ऐकता की आचार्य ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न होता. त्याने नुसतं डोळ्यानं पाहिलं पाप आणि संगती केली तर भ्रष्ट झाला. किती भ्रष्ट झाला. आज्ञा पाप राशी तो ही, त्यालाही भगवंताच्या साधूच्या तो पापा म्हणजे दुष्टाच्या संगतीमध्ये वेश्येच्या संगतीमध्ये बिघडला. पण पुढे चालून ते भागवतात कथा नाही, पण डोंगरेजी महाराजांनी तो सिद्धांत केला की त्याने जे नारायण नाव ठेवलं होतं त्याच्याकडे योगाकडे संतांची दिंडी आली, त्यांना मुक्काम करावा लागला. आणि तिथे त्यांनी घेऊन झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या घरी आलो. पण याचा उद्धार आपल्याला करायचा आहे. मग जेवण झाल्यावर त्याला बोलवलं मध्ये इकडे. म्हणजे जेवण अन्नदान तर केलं, पण दक्षिणा कुठे दिली. हा म्हणे तुम्हाला मी लुटलं नाही ही दक्षिणा समजा, नाही तर आतापर्यंत तुम्हाला घडून घेतलं असतं, मी लुटून घेतलं असतं. नाही म्हणे आमचा नियम आहे, दानावर दक्षिणा पाहिजे आणि दक्षिणा घेतल्याशिवाय मी जाणार नाही. त्यांनी पाहिलं की ज्या बाईने आपली सेवा केली ती गर्भवती आहे, म्हणून त्या माणसाला अजयला सांगितलं इकडे हा म्हणे दक्षिणा देत नाही. आता हे साधू दूध पिणारे गावात दूध खाणारे ब्रह्मचार्य भगवंताच्या नाम चिंतनामध्ये हात धरला. अजयला दक्षिणा देतो की नाही. आता हा व्यस्त न करून खोका होईल. त्या साधूच्या पुढे कुठपर्यंत जाऊन धरी केली काय पडत हात पैसे होते ना. म्हणे देतो काय पाहिजे तुम्हाला.
मन्या मला तुझं धन नको, द्रव्य नको, काहीच नको, फक्त एक वचन दे. काय वचन? तुला होणारा जो मुलगा आहे त्याचं नाव नारायण ठेवायचं. हे साधूच्या मुखातलं नाम होतं आणि म्हणून त्या नारायण नामानं त्याचा उद्धार झाला. महाराज विठ्ठल संगतीमुळेच बिघडला आणि संगतीमुळेच उद्धार झाला. एक क्षणाची संगत, म्हणून एक घडी आधी घडी आधी घडी कुणी राहा तुलसी संग संतन की कट जावे कोठे होणार. आजच्या घडीतून अर्धी घडी जरी संतांची संगती झाली तर कोटी अपराधातून माणसाची मुक्तता होते. आणि म्हणून महाराजांनी संगतीची इच्छा केली. आपल्याला माहित आहे की ज्या माता कैकेयीनं कौशल्या मातेचं जेवढं प्रेम नव्हतं महाराज श्रीराम भगवंतावर, एवढं प्रेम कैकेयीचं होतं. आणि म्हणून भगवान श्रीराम जेव्हा वनवासातून रावणाचा उद्धार करून परत अयोध्येला गेले तर पहिलं दर्शन कैकेयी मातेचं घेतलं. अशी एवढं प्रेम करणारी कैकेयी, स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करणारी, पण त्या कैकेयीला संगती घडली मंथरेची. आणि म्हणून जवळचा देव दूर घालवला. सौभाग्याच्या ऐवजी वैधव्य प्राप्त झालं. कशामुळे? संगतीमुळे. आणि म्हणून नारदांनी सांगितलं भक्ती सूत्रामध्ये, दुसंग सर्वथैव त्याच्या. जर माणसाच्या जीवनात सुसंगती नाही भेटली तरी काही हरकत नाही, पण वाईट संगतीमध्ये जाऊ नये. आपल्याला माहित आहे की कर्ण हा जगामध्ये दान शूरतो असेल तर दानशूरामध्ये पहिला नंबर कोणाचा? कर्णाचा. पराक्रमाच्या बाबतीत पहिला नंबर कर्णाचा. सूर्यपुत्र कर्ण होता, पण संगती दुष्टाची केली आणि त्याच्यामुळे बुद्धी बिघडली. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस कर्णानं दुःशासनाला सांगितलं, अरे ही दासी आहे, खेच तिचे कपडे. तो सात्विक कर्ण होता, दानशूर होता, पण तेव्हा त्याची सुद्धा बुद्धी बिघडली आणि शेवटी रणांगणामध्ये त्याला मरावं लागलं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितली, त्यांना तर संगती होतीच, त्यांना तर असं व्यसन होतं की संडासला गेले असले तरी त्यांचं नामस्मरण कमी होत नव्हतं. एका महात्म्याला त्या अनगरशा फकीरानं सांगितलं कि महाराज तुम्हें असोच कार्य कर रहे हो और फिर भी भगवान का नाम ले रहे हो, आपको कुछ समझ है क्या नहीं? तुकाराम महाराज त्याला म्हणाले, माझी मद झाली छंद या नामाचा. काय करू, मला समजतं की आपण स्वच्छतेने बसलो आहे, ही जागा चांगली नाही, पण मला सवय सिद्धली इंद्रियांना की नामस्मरणातून मी राहू शकत नाही. असे असणारे तुकाराम महाराज भगवंताला म्हणतात की देव वसे चित्ती त्याची घडावी. आता याच्यामध्ये विचार करायचा असा आहे आपल्याला की तुकाराम महाराजांनी कीर्तनकाराची संगती मागितली, कथाकाराची संगती मागितली, साधूची संगती मागितली नाही, संतांची संगती मागितली नाही. कोणाची मागितली? ज्याच्या चित्तात देव आहे. कीर्तनकार आम्ही जरी असलो तरी आमच्या चित्तात देव असेलच असं नाही. आम्ही कीर्तन कशासाठी करतो बाबा? आम्ही कीर्तन पाकिटासाठी करतो. आम्ही 2-2-3-3 तारखा घेतो एका दिवशी आणि पाकिट ज्याचं दर लागेल तिकडे जातो, तिकडे फोन करतो, माझी तब्येत बरी नाही. म्हणून कीर्तनकारांची संगती मागितली नाही, कथाकारांची मागितली नाही. कारण कथाकार आपले भंगाळे महाराज आहे, वीस प्रवृत्तीच्या गावात सेवा करायची नाही तर कथाकार महाराज फॉर्च्युनर गाड्यामध्ये फिरतात
25-25 लाखाची गाडी, एका कथेचे लाख 2-3 लाख रुपये. म्हणून त्यांनी कथाकारांची संगती मागितली नाही, साधूची मागायला पाहिजे होती. पण तुकाराम महाराजांना माहित होतं कलियुगामध्ये साधू सारखे दिसणारे पण साधू असतीलच असं नाही. वरी भगवान नावे अंतरी वर्षा केला गावे, वरी भगवान नावे अंतरी वर्षा केला गावे. कारण महाराजांना माहित होतं की संत या कॅटेगरीमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. एक संत, एक भ्रांत आणि एक विप्रलंबक. दिसायला सारखे एक सुभाषितकार म्हणतात का कहा कृष्ण कृष्ण को भेदो पीक काके हो. कावळे काय, कोकिळे कावळे काय, मग काय भेद त्यांच्यामध्ये. वसंत समय प्राप्ते काकहा पिकहा. पण वसंत ऋतू आला की कोकिळ मंजूर गाणं गाते, पण कावळ्याला ते काही जमत नाही. हंसहा शुक्लहा भगहा शुक्लहा को भेदो भगवान हो. हंसही पांढरा आहे, बगळाही पांढरा आहे, काय भेद आहे. शीर नील विभागे हंसो बघो. पण दुधातून पाणी वेगळी करण्याची कला हंसाला आहे, बगळ्याला ते जमत. तसं संतासारखे दिसणारे आहे, उलट जे नकली आहे महाराज ते जास्त उठून दिसणार. आता लग्न सराईमध्ये बाया दागिने घालतात, मोठ्या मोठ्या पदकाने चम 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 असली आहे का ते. आणि जे असली घालणारे ते पदरा खाली ठेवतात. असली संत कृपालजी महाराजांकडे कृपालजी महाराज त्यांचं पूर्ण गळा टाकलेला असतो, मला दिसत नाही, काही दिसत नाही. आणि काय महाराज लोक हे वरून टाकतात. पंढरपूरच्या वावरणामध्ये आंघोळीला गेले, मामा राजी तुम्ही, आम्ही आज कशी सांभाळायला जग लावलेले मोठ्या मोठ्या मान. आणि हा डुबकी मारायला, बाबा राम पुढे चंद्रभागे डुबकी मारा. हा डुबकी मारायला गेला की पिशवी ते तुकाराम महाराजांना नाही माहित होतं, म्हणून त्यांनी त्या संत या कॅटेगरीची मागे मागितली. आता तो विषय जर केला तर भरपूर लांब आहे. दुसरा भ्रांत आहे, जो गोष्टी तर करतो पण त्याला वस्तूची ओळख काही नाही. एका शाळेमध्ये गुरुजी शिकवत होते पोरांना, एक ब्राह्मण बाबा व्यासपीठावर बसून आणि कथा सांगत होते. पोराने विचारलं, म्हणे महाराज गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय हो. म्हणे काय तुम्ही मूर्ख आहे, अरे ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ तसं व्यासपीठ ज्या मास्तरला व्यासपीठ माहिती तर कोणाला काय सांगणार आहे. तसं माया काय ब्रह्म काय यांना माहित नाही, ते लोकांना काय सांगणार आहे. सत्य चालू आहे, नामस्मरण चालू आहे, विद्या चालू आहे, पण
ब्रह्म काय माया काय काही मग समजत त्यांचंही उदाहरण नाही लोकांचंही उदाहरण नाही. तिसरा वर्ग आहे विप्रलंबक म्हणजे काहीतरी साधनामध्ये गुंतवून आपला स्वार्थ साधायचा असो असे जे असल्यामुळे तुकाराम महाराजांनी भगवंताला सांगितलं की देव असे चित्ती त्यांची नाही बरं त्याची म्हणजे त्यांची म्हटली म्हणजे अनेक होते. आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात या जगामध्ये 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवे तद देवानुग्रहेतम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संप्रदाय. पहिलं दुर्लभ गोष्ट आहे नरदेह प्राप्त होणं. दुसरी दुर्लभ गोष्ट आहे नरदेह तर प्राप्त होतो पण मुमुक्षुता निर्माण होत नाही. आणि मुमुक्षुता ही निर्माण झाली तर महापुरुषांची भेट होत नाही. कारण महापुरुषांची भेट होणं हे फार कठीण आहे. बहु अवघड आहे फार अवघड आहे. भाग्यानं संतांची भेट होते. कारण शनै शनैन मादिक्यम मौक्तिक्यम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. असे खरे संत फार दुर्लभ आहे. आणि असे जे संत आहेत त्यांच्या चित्तामध्ये देव असतो आणि अशा ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगती मला घडावी असं का वाटतं तर माझ्या मनाला आवडतं असं महाराज दुसऱ्या मनाला आवडतं आणि म्हणून माझी ही वासना पुरवावी. आवडी निवडीचा प्रश्न कोणाजवळ आहे महाराज? आवडी निवडी देहाजवळ आहे का आत्म्याजवळ आहे? कोणाजवळ आहे? आवड निवड देहाला आवडते. देह जड आहे. देह जड आहे. स्थूल देहाने आवडत हे सर्व आवडी निवडी हे मनाचे धर्म आहे. आणि मनाची आवड असली तिकडे माणूस जातो. मन एवं कारणम बंध मोक्षा. मन हे सर्व बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत आहे. बोध कोणाला होतो? देहाला होतो का? कोणाला होतो? मनाला होतो. म्हणून मनाला सांगितलं मना सज्जना भक्ती पंचे शिकावे श्री हरी स्वामी हा मनाचा खेळ आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या मनाला म्हणत सुद्धा आवडत नाही. देव ज्याच्या चित्ताला त्याची संगती घालावी. आणि म्हणून तुम्ही काय करा हा योग येणं आणि क्षेम योग येणं ही कठीण आहे. आणि आल्यानंतर त्याचा क्षेम होणं म्हणजे ते पूर्ण होणंही कठीण आहे. लग्न होणं कठीण आहे का सोपं आहे महाराज? भयंकर कठीण आहे.
इकडून तिकडून 5-50,000 म्हणा, लाख म्हणा घेऊन आणली बी तिकीट केली तिकीट हा म्हणजे योग येणार कधी नाही आणि आला तर टिकणार कधी नाही. आणि हे अण्णा योग आला कोणाच्या हातात आहे? त्याच्या देवाच्या हातात. म्हणून काय म्हणतात तुकाराम महाराज की देवा मला त्या संतांची भेट व्हावी, संतांची संगती घडावी आणि घडल्यानंतर ती संगती टिकून राहावी ही माझी इच्छा आहे. हे माझ्या हातात नाही, हे तुम्ही करू शकता, तुमच्या इच्छेनं होतं. कारण तुम्ही भगवंत अर्जुनाला सांगितलंय काय सांगितलंय? अनन्या चिंतयतो मां ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि. तो माझा अनन्य भावानं भक्ती करतो, भजन करतो, स्मरण करतो, त्याच्या जीवनामध्ये मी योगही आणतो. तो योग आल्यानंतर क्षेमही त्या योगाचं परिपूर्णता ही मी करतो असं वचन दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा? अभंगाच्या तिसऱ्या हरिजन म्हणजे आपण ज्याला हरिजन म्हणतो ते नाही बरं. हरिजन म्हणजे भगवंताचे भक्त, त्यांच्या संगी मला भेट होते. काहून तुम्हाला एवढा आग्रह काय का संतांच्या संगतीत भेट व्हावी म्हणून संतांची संगती भेटावी? महाराज म्हणतात की मला खात्री आहे, मला माहित आहे की देव जरी असला तरी त्या देवाच्या बापाला संताशिवाय देव कळाला नाही. एकदा नारद महर्षी वसुदेवाकडे गेले. वसुदेव कोणता? आपल्या गावातला वसुदेव म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचे वडील, वासुदेवाचे वडील वसुदेव. मग वसुदेवाकडे गेल्यानंतर वसुदेवाने काय केलं? त्या नारदांना आसनस्थ केलं, सिंहासनावर बसवलं, त्यांचं पूजन केलं, त्यांचं तीर्थक्षेत्र घेतलं, चरण तीर्थ घेतलं आणि विनंती केली, तुम्ही अच्युतात्मे निजनिधारी मरोनी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्याचे तो उद्धरी एरवी नाथरी हाती अनाथे. अहो महाराज, तुमचा अधिकार काय म्हणावा की देवाला तुम्ही ज्याची वकिली केली त्याचा उद्धार देवाला करावा लागतो. तुम्ही वाघमाऱ्यावाल्याची वकिली केली, भगवंतानं त्याला वाल्मिकी ऋषी बनवलं. एवढंच नव्हे तर देव म्हणतो तो वाल्मिक जसा बोलेल तसा मी चालेल. बोलिले वाल्मिक वर्तोनी दागिन नामा. जसं वाल्मिक ऋषी बोलले तसं श्रीराम भगवंताला वागावं लागलं. हा तुमचा प्रताप आहे. तुम्ही 5 वर्षाच्या घोडबाळाचा उद्धार केला आणि म्हणून माझी विनंती आहे की माझाही उद्धार करावा. नारदजी हसले, देवा काय
अरे सगळ्या जगाचा उद्देश तू जगात गुरु आहे आणि तुझा बाप मला हात जोडतोय की माझा उद्धार करा. देव म्हणतो की नादात ते सोनाराशिवाय काहीच तुटले जातात. मी पोरगा आहे त्यांचा, मी मुलगा आहे. मी जर त्यांना ब्रह्मबोध केला तर मी पुत्र स्नेहापासून ममतेपासून वंचित होईल. म्हणून हे कार्य तुम्हीच करा. हे नादाना म्हणजे देवाच्या बापाला देव कळाला नाही, कोणाशिवाय? दत्ताशिवाय. अहो देवाच्या बायकोला देव कळाला नाही. बलिप्रतिपदा झाली ना आता मागे, बलिप्रतिपदा पाडव्या दिवाळीच्या दिवशी कोण कोण आलं? पुस्त महाराज तुम्ही पूजलं की नाही? कोण आलं पूजन करता दिवाळीला? कोण आलं? लक्ष्मीचं. म्हणजे त्या चिंचोळीतली लक्ष्मी काय घरातली? कोणती देवी? या आपली पत्नी जी आहे ना महाराज, तिला लक्ष्मी म्हणतात. आणि मी काय भागामध्ये बायकोनी म्हणत लक्ष्मी पहिली भाषा आहे. माणसानं म्हणजे नवऱ्यानं त्या बायकोची पूजा करायची राहते लक्ष्मीची. फोटो नाही यत्र नारी पूज्यते तत्र देवानं म्हणते. नारी म्हणजे हलकट समजता का? आओ शक्तीचा अवतार आहे. नारी नारी क्या कहे, नारी है रतन की खान. भले भीष्म हनुमान या नारीपासून झाले आणि म्हणून त्यांचा अधिकार कमी समजू नका. आता पूजा ऐका बाई आहे का? पुढच्या दिवाळीपासून पूजा. मग बा तुमच्या घरातला कशी राहते. आणि पाडव्याच्या दिवशी काय करता? पाडव्याच्या दिवशी कोण कोण आलं पुस्तक? बहीण भावाला. पाडव्याच्या दिवशी बायका नवऱ्याला पूजाच असते. बलिप्रतिपदेले बायनं नवऱ्याला पूजाच असते. मग पाडवा आला, आता देवाच्या मनात आलं की आपल्याला याची गंमत करायची. म्हणून सर्व संतांना बोलवलं असतो. नामदेव महाराज, सावतोबा, सखुबा, गणोबा सर्व संत आले. आणि देवीला सांगलं आपल्याकडे संत आहे, पाडव्याचं जेवण मी आहे आणि तू सगळ्या मंडळीमध्ये आज माझं पूजन करायचं. माझे ठीक आहे. पृथ्वी माता मस्त नटली ठटली आणि पूजेचा आरतीचं ताट घेतलं आणि भगवंतानं सर्वांना आपण घेऊन टाकलं. सर्वांनी ताट घेऊन आली. पाहते तो सर्व काय करू बाई आता कवना देवी म्हणे चुकून रॉंग नंबर जर लागला तर दोष घडी काय करायचं पडले. इकडे आता नामदेव महाराजले दया आली की मायाची सापत्रू झाली. विचारात पडली की हे सर्व सारखे आता काय करा.
मग नामदेव महाराजांना खूप सांगले विष्णुदास नामा परिस्थिती वत्सलांचन विठ्ठल नामदेव महाराजांनी सांगितलं मी सर्वे जरी सारखे आहे तरी पायाचा ठसा एखाद्या छातीवर आहे आणि कोण नामदेवाला दाखवली तेव्हा त्या देवीला भगवंताला म्हणजे देवी मातेला आणि 24 तास भगवंताच्या सानिध्यात राहायची तिला सुद्धा आपला नवरा ओळखता आला नाही ते ओळखता आला नाही तिला ओळखण्यासाठी संतांची गरज पडली तर आपल्याच तुमच्या सारख्यांना संताशिवाय देवाची प्राप्ती होईल का आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ते स्वतः भूमिका घेतली आणि हरिजना सवे भेटी कारण तुकाराम महाराजांना माहित होतं सत्संगेन परप्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मादति प्रयत्नेन सत्संगम सत्संग संत संग वेगळे दान तात्काळ पावामया माझे स्थान अनेक नाही साधन सत्यदान द्वैता कारणी संगती साधूची मारे भक्ती हरिची भेटीचे संतांची संगती मनोमार्ग गती आपला श्रीपती किती जरी प्रमाण आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणता हरिजना सवे भेटी भेट तर झाली मग एकदा भेट झाल्यावर काम मागते ना हो वारंवार काय काम आहे झाली तर झाली एकदा झाली म्हणजे होत नाही पण तुकाराम महाराजांना माहित होतं भांडं एकदा तरी घासलं आणि अलमारीत ठेवलं तरी कुठल्या तरी फटी फुटीतून घाण जाते धूळ जाते त्या भांड्यावर मग हे मनरूपी भांड या घरात आहे या घराला तर 9 दरवाजे आहे या 9 दरवाज्यातून घाण जाते आणि ती घाण त्या मनरूपी भांड्याला घाणेरडं करते म्हणून महाराज म्हणता की मला वारंवार त्या संतांची भेट व्हावी की त्याच्यामुळे ते मला वारंवार सत्संग रूपी साधनानं माझं मन साफ करत राहतील धुवत राहतील म्हणून न हो अंग संग तुटी आणि म्हणून संतांशिवाय माझ्या जीवनाचा उद्धार नाही बाबा म्हणून संत संगतीची बांधणी तुकाराम महाराजांनी केली एकदा लागून या पाया विनोद तुम्हाला हरी जय गोपाल जय जय गोपाल ये आले तुम्हाला की जरा फुलचा त्यांच्या जवळ कला आहे ना ते पड्या पहिल्याला चांगलं झालं विश्वास पाणी देतात का तुम्ही यायले
तुका म्हणे जिने भले संत संकष्ट जगण्याचा जो आनंद आहे तो संतांच्या संगतीमध्ये आहे. व्यास ऋषींनी 17 पुराण तयार केले तरी व्यास ऋषी असंतुष्ट उदास राहिले. एक दिवस नारदजी फिरत फिरून गेले आणि व्यासजी तोंड उतरून बसलेले आहे, चिंतातून आहे. व्यासजी म्हणतात नारदजी म्हणतात व्यासजी, ओ तुम्ही साक्षात भगवान नारायणाचे अवतार. नारायण नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीव्यासं ततो जयमुनिरे. भगवान नारायणाचे अवतार तुम्ही असल्यावर तुम्ही उदास काय? तर व्यासजी म्हणाले की नारदजी तुम्ही बरोबर ओळखलं, पण माझ्या उदासीचं कारण मीच आहे. कारण जे संत लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, जे सज्जन लोक आहेत, ते आपल्या दुःखाचं ठपका दुसऱ्याला देत नाही. आणि जे मूर्ख लोक आहेत ते आपल्या अपयशाचं आपल्या दुःखाचं ठपका कोण आले ना. मी तर पाहत आलो असतो पण यानं असं केलं. भावानं मला बारी द्यायला पाठवलं म्हणा, बाबानं मला घरी बोलवलं म्हणा, काहीतरी कोण ठपका देतो. अभ्यास करत नाही, नापास होतो आणि दोष दुसऱ्यांना देतो. आपणही काय करतो, इकडे तिकडे लग्न मग खात फिरतो. रोहिणीचा मुर्गाचा पाणी पडतो तो जातो पिलर करायला. पहिली पेर उचकून जाते, मग उचकून जाते आणि मग म्हणतो देवानं काही बरं केलं आणि का उसावे न लगे पाहता आपल्या संचिता वाटूया. दुसऱ्यावर रुसायचं काम नाही. कारण रामायणामध्ये म्हटलेलं आहे, जेव्हा लक्ष्मणजी आणि निषादराज पहारा देता शीसम वृक्षाच्या खाली श्रीराम भगवान आणि सीता माता झोपलेल्या गवताच्या सटईवर, आणि तेव्हा निषाद राजाच्या डोळ्यातून अश्रू निघतात आणि ते कैकेयी मातेला दोष देतात. तेव्हा लक्ष्मणजी त्या निषाद राजाला जे ज्ञान सांगतात त्याचं नाव लक्ष्मण गीता आहे. ते लक्ष्मणजी काय म्हणतात, कोहुन काहू सुख दुःख कर राता निज कृत करव भोग सब भ्राता. अरे कोणीच कोणाला दोष देत नाही, दुःख देत नाही. केले कर्म झाले तेजी भोगावे जगले मेले. आपल्या कर्माचं फळ आपल्याला दुःख देतं. तुम्ही जर शेतामध्ये बोऱ्या बाबळ्याचे धांबड्या टाकून ठेवल्या, आंब्याची आशा करत राहिली तर आंबे भेटतील का? नाही भेटणार. जे पेरसाद घेऊन आणि म्हणून आणि का रुसावे, दुसऱ्याला दोष द्यायचा नाही. व्यास मुनी म्हणाले मला कोणालाच दोष द्यायचा नाही, माझीच काहीतरी चुकी झाली असावी. तेव्हा नारदजी म्हणता नाही नाही नारद व्यासजी, तुमच्याकडून काही दोष नाही, तुमच्याकडून काही पाप झाला नाही, फक्त तुमचं एक चुकलं. तुम्ही 17 पुराण तयार केले पण भगवान श्रीकृष्णाच्या ज्या लीला चरित्र आहे त्याचं वर्णन नाही केलं. ते जर केलं तर तुम्हाला पूर्ण शांतता भेटेल. त्या नारदांनी प्रेरित केलं, व्यासांनी डोळे लावले आणि त्यांच्या समोर मग ते पूर्ण श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र, हा 18वा पुराण तयार झाला, श्रीमद भागवत पुराण. आणि तेव्हा त्यांना संतोष प्राप्त झाला. कशामुळे? ते तर साधू होते पण या संतांची भेट झाली म्हणून त्यांच्या मनाला शांती मिळाली. ते नारदजी त्या व्यासांना आपला संतांचा महिमा सांगत असताना आपलं पूर्वचरित्र सांगतात की व्यासजी, मी एका खेड्या गावामध्ये एका दासीचा मुलगा होता. माझी आई भांडे कुठे घासायची आणि मी लहान असल्यामुळे कोळी भिलांच्या पोरांमध्ये मी खेळायचो. एका दिवशी त्या गावामध्ये आम्ही राहत होतो, त्या गावामध्ये संतांची एक दिंडी आली. त्यांनी रात्री मुक्काम केला विठ्ठल मंदिरात. लोकांनी प्रवचन कीर्तन ऐकलं
आणि लोकांनी त्यांना विनंती केली की महाराज तुमच्या अमृतवाणीतून काय गोड प्रवचन कीर्तन निघते, काय कथा सांगतात तुम्ही. आमची अशी इच्छा आहे का तुम्ही आमच्या गावात 4 महिने घाला, आम्हाला तुमची सेवा करू द्या. महाराजांनी हे सर्व सांगितलंच असेल. नारदजी ते साधू म्हणाले काय हरकत नाही, कुठेतरी जाण्याची चला माझी इच्छा आहे ना, रोज रोज हरी कीर्तन. आणि हा जो दाशीचा मुलगा होता याला सांगितलं की या साधूची सेवा करायची, यांना पाणी आणून द्यायचं, बगीच्यातून फुलं आणून द्यायचे, यांना सर्व काही त्यांची सेवा करायची आणि यांच्या जवळ जेवण करायचं. 6 महिने तो दाशीचा मुलगा त्या संतांच्या संगतीत राहिला. त्याला भक्तीचा असा रंग लागला की 6 महिने झाल्या, 4 महिने झाल्यानंतर साधू जेव्हा निघाले तेव्हा हात मात्र रडत होता, पाय पकडत होता. महाराज मला सोडू नका, मला घेऊन चला आपल्या बरोबर. तेव्हा संत महात्मे म्हणाले अरे बाळा तुला आम्ही घेऊन गेलो असतो, पण तुझी आई मागे, त्या आईचा तू आसरा आहे. पण तो रंग लागल्यामुळे ते साधू तर निघून गेले. त्यांनी मला मंत्र दिला आणि त्या मंत्राचं भजन करत राहिलो, स्मरण करत राहिलो, मनन करत राहिलो. आणि मग तो भक्तीचा रंग लागल्यामुळे मला त्यांनी सांगितलं माझी आई वारली, पुढे सर्व हकीकत आहे. मग मला देवाचं दर्शन झालं, स्वप्नात महामुली झालं आणि अतिश झालं. मग मी रडायला लागलो. तेव्हा भगवंतानं सांगितलं की या जन्मात तर मी तुला नाही भेटू शकत, पुढच्या जन्मात. हा संत संगतीचा प्रकार आहे, परिणाम आहे. गोकर्ण सुद्धा आपल्या बापाला म्हणतात सेवत्व साधू पुरुषान. जर सेवन करायचं आहे तर संतांचं सेवन करा, संतांच्या संगतीमध्ये राहा, असा उपदेश गोकर्णाने आपल्या बापाला केला होता. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणे जीने, 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 तुका म्हणे जीने. हरे संत Ram
तुका म्हणे जिने भले संत संकष्टने. ज्या संतांच्या कृपेने ही सेवा पार पडली त्यांचे एकदा भजन करू. तत्पूर्वी या ठिकाणी आपले मंगाळे महाराज दिनकर महाराज मंगाळे कथा सांगत आहे. अमृतवाणीतून आपण कथा ऐका. आजच्या या सेवेला आमचे परमस्नेही पाच पांडे महाराज, तांडे महाराज, वडकी आले पंते महाराज, मुकुंद महाराज, अजून माळेगाववाले चोपडे महाराज आणि तुम्ही सर्व या ठिकाणी आले. कीर्तनाला चांगली साथ दिली म्हणून तुमचा सर्वांचा आभारी आहे. हे आपले अशोक दादा, गणेश भाऊ, दिनेश दादा हे सर्व आम्हाला खूप प्रेम करतात, मुलासारखं प्रेम करतात. अशोक दादा, सुरेश दादा, रमेश दादा आणि वर्षानुवर्षे सेवा देतात. त्यांच्या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळते म्हणून तुमचे आभारी आहे. परमेश्वर तुम्हाला अशी सद्बुद्धी देव, तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदो आणि हे कार्य वर्षानुवर्ष तुमच्या मुलांकडून तुमच्या नातवांकडून चालत राहो ही प्रभूंची प्रार्थना. या संतांमुळे सेवा पार पडली त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर